गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कैलास. कैलास येतो पहिले षटक घेऊन. समोर किशोर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. मोठा अपील आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट तिथे मिळाली आहे गावदेवी ओवळी संघासाठी. किशोर हा फलंदाज तिथे शून्यावर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. रवी येतोय नवीन फलंदाज. नवीन फलंदाज येतो रवी. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता गावदेवी पूर्णा संघाचा मागच्या सामन्यामध्ये. नक्कीच इथे शॉर्ट फ्लेअर टी शर्ट ओके टी शर्टची इथे पेनल्टी गावदेवी ओवळी संघाला 2 धावांची देण्यात येईल. 1 ओव्हर नंतर ती ऍड केली जाईल. नक्कीच ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे एक खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाही आहे गावदेवी ओवळी संघाचा. सुरेखचा फटका लोंगोनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे. नक्कीच संघासाठी इथे धावा वाचवलेले आहेत. दोन धावा इथे मिळतील. 2 धावांनी इथे अकाउंट ओपन केले जात आहे. खातं उघडलं जात आहे गावदेवी पूर्णा संघाचं. नक्कीच 2 धावा इथे वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकांनी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी सीमारेषे लगत चेंडू अडवण्यात आला. पुन्हा एकदा गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्ग. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. डॉट बॉल येतोय. तो जर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला ठेवला होता. गुड लेन स्पॉट वरून थोडासा चेंडू बाहेरच्या अंगाला वळवला होता. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अप्रतिम असा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. धाव संख्या 2. 1 बाद 2. चांगली गोलंदाजी इथे कैलास करतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी. यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. आणखी एक डॉट बॉल येतोय. नक्कीच लागोपाठ 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले गेले आहेत फलंदाज रवी याच्या मार्फत. चांगल्या फटक्याने सुरुवात जरूर केली होती. त्यानंतर मात्र 3 चेंडू इथे डॉट बॉल स्वरूपात खेळलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते फक्त 2. 1 बाद 2. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये कैलास यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. त्यानंतर मध्ये संपूर्ण दबावामध्ये दिसले गावदेवी पूर्णा हा संघ. रवी यांनी लागोपाठ 4 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात खेळले आहेत. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे फक्त 2. यानंतर बिग मॅच. जयमान गोवे विपक्ष आयोजक संघ आहे मरुआई दिवे. या 2 संघांमध्ये लढत होणार आहे. नक्कीच एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गावदेवी जय हनुमान गोवे विपक्ष मरू आई दिवे या 2 संघादरम्यान. स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर क्रीडा नगरीमध्ये हा 40+ महासंग्राम. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या वतीने हे सामने. माजी सभापती चषक 2026. आयोजक संघ आहे मरू आई दिवे आणि प्रथमच
त्यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण 40+ स्पर्धेचे इथे आयोजन केले आहे। क्रमांक 2 चे षटक घेऊन गोलंदाज दयानंद, इथे दयानंद येतोय या क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी। समोर आहे यशवंत शिंदे, ह्यावेळेस आडव्या बॅटने खेळला होता, मिस टाइम, चेंडू हवेत होता, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झालेला नाहीये। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच 3 धावा तिथे धावून पूर्ण केलेल्या आहेत। 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 5, 1 बाद 5। दुसरे षटक चालू आहे। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रवी आहे स्ट्राईकला आणि वारंवार तोच प्रयत्न केला जातो। रवी यांच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। यावेळेस पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल होते, अवांतर धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती म्हणजे 6, 1 बाद 6। दुसरे षटक मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकामध्ये दयानंद हा गोलंदाजी करतोय। यावेळेस मिस टाइम, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद। आणि नक्कीच रवी हा बाद झालेला आहे। रवी याने मला वाटतं 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, पण 7 चेंडूचा त्याने सामना केला। 7 चेंडू मध्ये 2 धावा बनवल्या। नवीन फलंदाज येतोय विठ्ठल। मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी विठ्ठल याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। जबरदस्त फलंदाजी केली विठ्ठल आणि निलेश या जोडीने आणि जयदुर्गा सुरई संघाला पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये। दयानंद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर। नवीन फलंदाज विठ्ठल डावखुरा फलंदाज आहे आणि संघ नायक आहे। पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित बाउन्स आला होता। बॅटच्या पट्ट्यात काही येत निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गावदेवी ओवळी संघाकडून। प्रथमच गावदेवी ओवळी संघ या क्रीडा नगरीवर खेळत आहे, पण असं वाटत नाही की पहिली वेळ आहे। चांगली गोलंदाजी करत आहेत। वाईट बॉल येतोय, अवांतर धावसंख्या वाढते, धावसंख्या आहे ती 7, 2 बाद 7 धावा झालेल्या आहेत। दुसरे षटक मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा दयानंद गोलंदाजी मार्कवर। फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये, 1 धाव मात्र इथे काढलेली आहे। नक्कीच लेग बाईसचा इशारा येतो पंच भाऊ पाटील सर यांचा। 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे जाईल 8। तर स्ट्राईकला यशवंत आहे, जो सलामीला आलेला होता फलंदाज। यशवंतच्या बॅट मधून 3 धावा आलेल्या आहेत। फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला प्रवीण, चांगलं क्षेत्ररक्षण होतं। या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद। यशवंत हा फलंदाज तिथे बाद झालेला। 1 धाव जोडली जाईल। एका धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9। आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 9 अशा धावा झालेल्या आहेत। त्या म्हणजे प्रथम फलंदाजी करताना गावदेवी पूर्णा या संघाचा। नवीन फलंदाज येतोय निलेश, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मॅन ऑफ द मॅच 24 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्या होत्या। त्याच्या माध्यमातून संघाला विजय मिळवून देण्यात एक महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली होती आणि ती एक महत्त्वाची जोडी सध्या मैदानात आपण पाहत आहोत, विठ्ठल आणि निलेश। फक्त 9 धावा धावफलकावर आहेत। तर उर्वरित
12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एक महत्त्वाची जोडी सध्या मैदानात आणि या जोडीवर खूप अपेक्षा असेल गावदेवी पूर्णा संघाची। गोलंदाजीसाठी प्रवीण जोशी येतोय, एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, महत्त्वाचा खेळाडू आहे गावदेवी ओवळी संघाचा आणि या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे प्रवीण जोशी। स्ट्राईकला फलंदाज आहे निलेश। पहिला चेंडू ड्राइव्ह केलेला आहे ऑन साइडला, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 11। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजामध्ये, तालमेल खूप चांगला आहे। पुन्हा एकदा प्रवीण जोशी गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत। समोर फलंदाज निलेश, फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार। षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढतोय, 17 झालेली आहे। नक्की त्या षटकाराची खूप आवश्यकता होती पूर्णा संघाला। तो षटकार निलेश याच्या बॅट मधून आलेला आहे आणि निलेश आज चांगल्या टच मध्ये दिसत आहेत आणि पूर्णा संघ आज वेळेवर इथे हजर, 9:30 वाजता हजर झाला होता गावदेवी पूर्णा संघ। प्रवीण जोशी पुन्हा यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय, चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, षटकार। षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 23। 2 लागोपाठ 2 षटकार आले, तिसरे षटकार झाला तर कुशाल गुरुनाथ पाटील याचकडून 500 रुपयाचं प्राइज आहे। स्लोवर चेंडू ह्या वेळेस मात्र फटका फसलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण प्रवीण जोशी याच्याकडून। स्लोवर चेंडू टाकण्यात आला होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये, डॉट बॉल येतोय। 2 षटकार खाल्ल्यानंतर प्रवीण जोशी यांनी हे स्लोवर चेंडू हाताळला गेला होता। धावसंख्या येते 23। यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, यावेळेस माफी नाहीये, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार। एकोणतीस धावा झालेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत। वेलकम रोशन पाटील, मरुवाई दिवे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि सातत्याने सराव त्यांचा चालू आहे। या स्पर्धेसाठी खूप तयारी त्यांनी केली होती, माजी कर्णधार आहेत आणि नक्कीच इन ऍक्शन मध्ये आता दिसणार आहेत रोशन। प्रवीण, शेवटचा चेंडू या षटकातील, यावेळेस प्रतिभेचा चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही। नक्कीच बॅट कट चेंडू थर्ड बॅनला ट्रॅव्हल झाला होता, एक सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती 30। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 3 षटकामध्ये 30 धावा आलेल्या आहेत। शेवटचा आणि अंतिम षटक असेल, या षटकामध्ये 21 धावा खर्च झाल्या। जो प्रमुख गोलंदाज होता प्रवीण जोशी यालाच मात्र इथे टार्गेट करण्यात आले निलेश याच्या माध्यमातून। शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन देवीदास सज्ज होतोय। जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली निलेश जाधव यांच्याकडून। जवळजवळ 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, 6 चेंडूंचा त्याने सामना केला
6 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या गेल्या निलेश यांच्या माध्यमातून. आणि मागच्या सामन्याचा विचार केला तर 24 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या आणि विजयाचा शिल्पकार देखील निलेश जाधव ठरला होता. मोरवाई 40+ क्रीडा मंडळ दिवे आयोजित माजी सभापती चषक 2026 यानंतरचा सामना होणार आहे जय हनुमान गोवे विपक्ष मोरवाई दिवे वाडे मॅच. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे. देवीदास येतोय शेवटचं षटक घेऊन. समोर फलंदाज निलेश, नॉन स्ट्राईकला विठ्ठल. ही एक महत्वाची जोडी आहे गावदेवी पूर्णा संघाची. नक्कीच डगआउट मध्ये मनोजदादा टावरे यांना आपण पाहू शकता. गावदेवी पूर्णा संघाचे सर्वेसर्वा. देवीदास पहिला चेंडू अकुटाबाचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, पॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 32. संपूर्ण माजी सभापती चषक 2026 ला शुभेच्छा आलेल्या आहेत. गावदेवी मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट फलंदाज परीक्षित गोंडले याचकडून संपूर्ण आयोजन नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याच दरम्यान हा षटकार येतोय निलेशाच्या बॅटमधून. अडतीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. जबरदस्त फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार आलेला आहे. 38 धावा धावफलकावर लागले आहेत. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर फक्त 9 धावा होत्या. असं वाटलं होते की 30च्या आतमध्ये गावदेवी पूर्णा संघ राहतो की काय, पण इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण चढवलं गेलं प्रवीण याच्यावर. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूवर. देवीदास पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस प्रतिम असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. गती थोडीशी कमी केली होती देवीदासने यावेळेस. नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. देवीदास पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे प्रेमनाथ पाटील, चुकी होणार नाही. फलंदाज बाद. मोठी विकेट. निलेश हा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 38. नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू आहेत. मिलिंद येतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत. गोलंदाज देवीदास पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. अकुटबाचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक इथे म्हणायला लागेल देवीदास याचं. षटकार खाल्यानंतर डॉट बॉल, विकेट, डॉट बॉल. 3 चेंडूवर एकही धाव खर्च झालेली नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या. चांगली गोलंदाजी होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा. देवीदास शेवटचा चेंडू आहे. समोर मिलिंद. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला ऑन साइडला. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं 3री धाव सुद्धा इथे कंप्लीट केलेली आहे. आणि 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजून काही धावा निघतील का ते बघतायत.
4 धावा इथे जवळजवळ सर्कलमध्ये चेंडू होता. 30 सर्कलमध्ये 4 धावा धावून काढलेल्या आहेत फलंदाजांनी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला गेला. 4 धावांची संघाची धावसंख्या आहे ती 42 आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 42 धावा आले आहेत. 43 धावांचं लक्ष गावदेवी ओवली या संघासमोर ठेवलेलं आहे. ते गावदेवी पूर्णा संघानं यानंतरचा होणारा सामना आहे जनमान गोवे विपक्ष मरुआई दिवे. व्हॉट ए मॅच, बिग मॅच. आणि पेनल्टीच्या नक्कीच 2 धावा तिथे ऍड केल्या जातील. पेनल्टीच्या 2 धावा. ड्रेसिंग मध्ये एक खेळाडू नव्हता गावदेवी ओवली संघाचा. नक्कीच पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या तर धावसंख्या असेल 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल गावदेवी ओवली संघासमोर. तर 45 धावांचं लक्ष असेल गावदेवी ओवली संघासमोर निर्धारित 4 षटकामध्ये.
तर ग्रामपंचायत पूर्णाचे वरिष्ठ लिपिक श्री तानाजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. सुस्वागतम. तर सामन्याला सुरुवात होत आहे. 4 षटकामध्ये 45 धावा बनवायच्या आहेत गावदेवी ओवळी या संघाला. आपण पाहतात माजी सभापती चषक 2026. प्रवीण जोशी आणि कैलास ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नक्कीच 45 धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं नक्कीच उमेश, आज आपण पाहिलं तर गावदेवी ओली टीम मध्ये ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच निलेश जाधव यांना देखील आपण आज क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद आणि वेलकम निलेशजी जाधव. आज केपीचा वाढदिवस आहे आणि नक्कीच आज जर गावदेवी ओली टीम या गटातून क्वालिफाय झाली तर मला वाटतं जल्लोष पाहायला मिळेल, कारण की स्वतः निलेश जाधव टीमला जॉईन आहेत. धन्यवाद. तर सलामीचं षटक घेऊन यशवंत शिंदे येतोय. 24 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे गावदेवी ओवली विपक्ष गावदेवी पूर्णा. यानंतर बिग मॅच पाहायला मिळेल जयमान गोबे विपक्ष मरुवाई दिवे या दोन बलाढ्य संघादरम्यान. बॉलर आणि कॅच कोणी घेतला, फील्डिंग कोणी चांगली केली ते स्ट्राईकला प्रवीण जोशी, नॉन स्ट्राईकला कैलास. आणि प्रवीण जोशी या फलंदाजाचा विचार केला तर यावर्षी चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे प्रवीण जोशी. आणि आज केपी कैलास पाटील याचा हा जो वाढदिवस आहे. नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटी मरुवाई दिवे तसेच समालोचन कक्ष लाईव्ह तसेच पंच पॅनल या सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू यशवंत शिंदे समोरच्या दिशेने उडवलाय. मिस टाइम. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटलेला आहे. जवळ 3 खेळाडू तिथे झेल घेण्यासाठी आलेले होते. कॉलिंग व्यवस्थित झाले नाही. झेल घेण्यासाठी तुम्हाला कॉलिंग खूप महत्वाचं असतं. 3 खेळाडू तिथे आले होते झेल घेण्यासाठी. एक महत्वाचा झेल होता. हा जर झेल झाला असता तर नक्कीच इथे पहिल्या चेंडूवर बॅकफूटला गेली असती गावदेवी ओवली हा संघ. फक्त एक धाव तिथे घेतलेले आहे. एक मोलाचं जीवनदान तिथे प्रवीण जोशी याला मिळालेले आहे. अकोट्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. बड्डे बॉय 0वर बाद झालेले आहेत. नक्कीच गोलंदाजी चांगली केली होती, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी मध्ये मात्र 0वर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय प्रेमनाथ पाटील. पंचेचाळीस धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं प्रवीण जोशी याला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र कैलास बाद झालेले आहेत. नक्कीच किशोर याच्या माध्यमातून हा झेल घेण्यात आला होता. किशोर सुद्धा 0वर बाद झाला होता. मात्र यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी किशोर याची. यशवंत शिंदे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईकला प्रेमनाथ याला आपण पाहू शकता. 2 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त 1 धाव तिथे धावफलकावर लागली गेली आहे. 45 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी ओवली या संघाला. फुलटॉस चेंडू होता, पायांवर आदळतोय. नक्कीच फायदा उचलता आला नाही या चेंडूचा प्रेमनाथ याला. नक्कीच लेग बाईचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 2. स्ट्राईकला प्रवीण जोशी येतोय. लॉंगॉनला आपण पाहू शकता निलेश याला कमालीची फलंदाजी आज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये 28 धावा बनवल्या. या सामन्यामध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पहिल्या सामन्यामध्ये
24 धावा. नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने जाणारा हा चौकार प्रवीण जोशी ब्रँडेड फटका. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने धाव संख्या होती ती 6. नक्कीच प्रयत्न केला होता निलेश याने, परंतु चेंडू काही अडवता आला नाहीये. चेंडू गेला सीमा पार. पहिला चौकार येतो गावदेवी ओवळी संघाचा. धाव संख्या झाली 6. 1-6. पहिले षटक मार्गस्थ आहे. यशवंत गोलंदाजी करतो पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 12. जबरदस्त फलंदाजी प्रवीण जोशी याला आपण पहिल्याच चेंडूवर जीवनदान दिलं होतं. मी म्हटलं होतं प्रवीण जोशी ज्यामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे प्रवीण जोशी, आणि त्या प्रवीण जोशीला तुम्ही पहिल्याच बॉल मध्ये जीवनदान दिलेलं आहे. नक्कीच महागात पडू शकतो. आतापर्यंत प्रवीण याच्या बॅट मधून 11 धावा आलेल्या आहेत. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे आतापर्यंत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील धावसंख्या ती 12. यशवंत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील समोरच्या दिशेने पुन्हा एकदा उडवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जाणारा हा उत्तुंग असा षटकार. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर फक्त 2 धावा होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूवर मात्र 16 धावा आलेल्या आहेत. 2 षटकार, 1 चौकार. हा हे ब्रँड प्रवीण जोशी याचा. जबरदस्त फटकेबाजी प्रवीण जोशी करत आहे. इंडिव्हिज्युअल बघितलं तर 17 धावा, 18 पैकी 17 धावा प्रवीण जोशी याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. विठ्ठल येतो या संघनायक आहे, आणि नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. स्ट्राईकला प्रेमनाथ आहे, नॉन स्ट्राईकला प्रवीण. ही महत्वाची जोडी संघाची. विठ्ठल येतो या गोलंदाजी मार्कवर. सुरेख असा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 19. एक फलंदाजाच्या मोबदल्यात 19 धावा झालेल्या आहेत. विठ्ठल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळी समोर प्रवीण जोशी. शफल क्रॉस झाले होते, जागा बनवली होती फटक्यासाठी. नक्की तर तिसऱ्या अंपायरची उपलब्धता इथे नाहीये कॉटन बॉल साठी. निर्धाव चेंडू येते. अपील जोरदार करण्यात आलं होतं रवी यांच्या किशोर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू होते. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली होती विठ्ठल याने. निर्धाव चेंडू आलेला आहे. शफल क्रॉस झाले होते. यावेळेस प्रतिमेचा चेंडू होता. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पळून काढलेल्या आहेत. दरम्यान पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 3 धावा मिळतील. धावसंख्या होती ती 22. नक्कीच मरुआई दिवे संघ इथे
आगमन झालेलं आहे मोरवाई दिवे संघाचं. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जाणारा हा उत्तुंग असा षटकार. धावसंख्या ते 28. दुसरं षटक अजून मार्गस्थ आहे. 28 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते प्रवीण जोशी या फलंदाजाकडून. 45 बनवायच्या होत्या, आतापर्यंत 28 आलेले आहेत. काय फलंदाजी होते मैदानामध्ये. नक्कीच मोरवाई दिवे इन ऍक्शन मध्ये या पुढच्या सामन्यामध्ये ज्या 500, 1000च्या नोटा बंद केल्या होत्या 3, त्या या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळतील. राजू पाटील, संदीप पाटील, अवी पाटील हे जे तिकडे आहे प्रथमच या वर्षी खेळताना आपल्याला दिसणार आहेत. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय निलेश आहे आणि झेलबाद. या मॅच ची मोठी विकेट. प्रवीण जोशी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतोय दयानंद म्हात्रे. नक्कीच धावसंख्या ते 28. 28 धावसंख्येत दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. प्रवीण जोशी बाद होण्यापूर्वी 23 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली प्रवीण जोशी याची. पहिल्याच चेंडूवर त्यांना जीवनदान मिळालं होतं. त्या जीवनदानाचा नक्कीच फायदा उचलला प्रवीण याने. धावसंख्या ते 28. 14 चेंडू 17 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल गावदेवी पूर्णा या संघाला. नवीन फलंदाज दयानंद म्हात्रे स्ट्राईकला. यावेळेस शपल क्रॉस होऊन हा फटका खेळलेला आहे. चेंडू जातो फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. जबरदस्त फटका दयानंद म्हात्रे याच्या बॅट मधून आलेले. धावसंख्या होती 32. तेरा चेंडू 13 धावांची गरज. बॉल टू रन इथे इक्वेशन आलेलं आहे. विठ्ठल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस कट केलेला आहे. चेंडू जातोय या डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. पप्पू टावरे तिकडे होते. नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 34 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 2 बाद 34 धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी ओवळी या संघाच्या. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 12 चेंडू 12 चेंडू 11 धावांची गरज. जवानमान गोवे टीम वेलकम, स्वागत आहे आपलं. चला आपण नाणेफेकीसाठी यायचं लगेच, कारण की या सामन्याची दुसरी इनिंग सुरू आहे आणि यानंतर आपण पहिल्या फेरीचा पुढील सामना पाहणार आहोत. माजी सभापती चषकाचा आयोजक संघ मोरवाई दिवे आणि जवानमान गोवे, त्यानंतर जवानमान पोगाव आणि वीर तानाजी दापोडे. दुपारच्या सत्रातून हे 4 संघ आपण पाहणार आहोत. आज गोरसई टीम काही कारणास्तव इथे अनुपस्थित राहिली आणि गावदेवी ओली टीमला पुढे चाल देण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या फेरीचा सामना पूर्णा वर्सेस ओली मैदानामध्ये सुरू आहे. नक्कीच
गावदेवी पूर्णा संघाचे सर्वे सर्वा आणि मनोज टावरे अँड कंपनीचे प्रोप्रायटर मनोज दादा टावरे याचकडून या आयोजनासाठी 10,000 रुपयांचे इथे योगदान आलेलं आहे. धन्यवाद मनोज दादा टावरे. आणि इथे आपण फिल्डिंग पाहू शकता. नक्कीच चेंडू अडवला होता, परत एकदा सर्कलच्या बाहेर फेकला गेला. 40+ क्रिकेटची हीच मजा असते. कधी चेंडू मैदानाबाहेर जाईल सांगू शकत नाही. 11 चेंडू 9 धावांची गरज. ते मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं होतं. थर्ड बॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 37. 37 धावा झालेल्या आहेत. जयमान गोवे संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी आपण इथे यायचं आहे, कारण फक्त 8 धावा दूर आहे विजयापासून गावदेवी ओवली. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्टी देत नाही आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. सावकार आणि वाईट बॉल. 1+4 5 धावा मिळतील. दहा चेंडू 3 धावांची गरज. 5 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली ओवली संघाकडून. 45 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत 14 चेंडू टाकून झालेत. 42 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे रवी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. दयानंद जगमाळ प्रेमनाथ तयार होते, परंतु दयानंद तयार नव्हते. इक्वल झालेला स्कोर 44. 1 धाव धावायची गरज आहे. यावेळेस मोठा फटका येतोय. विजयी धाव इथे घेतलेले आहे. अशा प्रकारे गावदेवी ओवली हा संघ इथे विजयी झाले. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक गावदेवी पूर्णा, हार्ड लक मनोज दादा टावरे, हार्ड लक ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर